सगळ्यांच्या घरी डाळी असतात. अगदी बरोबर आहे ना. आणि डाळ आपल्या शरीरासाठी खूप फायद्याची आहे. तर डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण पण भरपूर असतं. तर आज आपण मूग डाळीचं हेल्दी, टेस्टी आणि पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहे. त्यासाठी 1 वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे. 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून 2 तास भिजण्यासाठी ठेवलेली आहे. आता डाळ आपली मस्त फुललेली आहे. चला एका चाळणीवरती डाळ काढून घेतलेली आहे आणि एका मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये डाळ घालायची आहे आणि 1 इंच अद्रक घेतलेला आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा आणि चुटकीभर हळद घालायची आहे आणि हे मिक्सरमध्ये चांगलं मस्त फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी. पाणी जास्त घालायचं नाही आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बघा मस्त आपली पेस्ट तयार झालेली आहे. अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता एक बॉल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ही पेस्ट काढायची आहे. एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे, एक गाजर घ्यायचा आहे बारीक चॉप करून आणि एक टमाटर बारीक चॉप करून घ्यायचे आहे, एक शिमला मिरची बारीक चॉप करून घ्यायची आहे, कोथिंबीर अशी बारीक कट करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे. आता ह्याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा इनो. इनो नसेल तर तुम्ही खायचा सोडा घालू शकता किंवा बेकिंग पावडर घालू शकता. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायचे तर 2 चमचे दही घालायचं आहे. इनो घालायचं आहे तर तुम्हाला नुसता इनोच घालायचा आहे. 1 चमचा इनो घातलेला आहे. त्याच्यावरती घालायचं आहे पाणी. पाणी घातलं की इनो ॲक्टिवेट होतं आणि बॅटर आपलं चांगलं फळफळीत होतं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एक पॅन घ्यायचं आहे. पॅनला घालायचं आहे. पॅनमध्ये घालायचं आहे तेल. तेल चांगलं लावून घ्यायचं आहे पॅनला आणि त्याच्यानंतर घालायचं 1 चमचा बॅटर आणि अगदी मस्त 1 चमच्याने हलक्याशा हाताने पसरून घ्यायचं आहे बघा मस्त आणि त्याच्यावर ठेवायचं आहे झाकण. आता खालच्या बाजूने आपलं मस्त उत्तपम म्हणू शकता किंवा तुम्ही पॅनकेक म्हणू शकता, बन डोसा म्हणू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही पण नाव देऊ शकता आणि अशी मस्त पलटी मारून घ्यायची. ही उत्तपम दिसायला जेवढा सुंदर दिसतो तेवढंच खायला पण टेस्टी लागतो आणि हेल्दी आणि पौष्टिक असतो. तर चला मस्त अशा काट्याच्या चमच्याने त्याला टोच मारायचं जेणेकरून वरपर्यंत त्याची वाफ येते आणि त्याच्यामुळं आपला उत्तपम असा परफेक्ट भाजला जातो. मस्त दोन्ही बाजूनी मस्त कलर आलेला आहे आणि आपला उत्तपम अशा प्रकारे मी सारे उत्तपम बनवून तयार केलेले आहेत बघा. आणि हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चटण्या तुम्ही ह्याच्यासाठी बनवू शकता. मी ग्रीन चटणी बनवली, पुदिन्याची चटणी बनवली, टमाटरची चटणी आणि दह्याबरोबर. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता आणि हे उत्तपम तुम्ही नक्की करून बघा. अशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही रेसिपी कोणी कोणी करून बघितली त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन नवीन रेसिपी. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.